आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फ्रंट लाईन वरती आहेत. आणि अजून एक सांगतो, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं, शांत डोक्यानं, गावकुसाबाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटक्याविमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. साहेब बोला. प्रकाश आंबेडकर बोलतोय. आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी ही अगोदरपासून आपल्याला गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका. तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागितलं तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचं ताट हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे.